माणगाव आणि निजामपूर विभागातील 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आल्यानं सुजाण नागरिक संतप्त झाले। समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या तक्रारींची दखल घेत उद्योजक जनार्दन मानकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी संदीपान सानप यांची भेट घेतली। सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी पर्यवेक्षक आणि संबंधित केंद्रांवर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। या शिष्टमंडळात संजय घाग, महेंद्र कनोजे आणि परेश जाधव यांच्यासह अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते। नागरिकांच्या मते कॉपीमुळे गुणवत्तेचा ऱ्हास होऊन बेरोजगारी वाढते। केवळ परीक्षेतील गुणांच्या जोरावर कौशल्य नसलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकू शकणार नाहीत। यामुळे औद्योगिक विकास झाला तरी स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत। याबाबत गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट यांनी देखील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी कॉपीचा भस्मासूर थांबवणे ही काळाची गरज आहे, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नागरिकांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे। खरं पाहता शासनाने कॉपी मुक्त अभियान हे राबवलेले आहे आणि त्या पद्धतीने यंत्रणाही पुरवलेली आहे। असं असताना बिनधास्तपणे कॉपीचे प्रकार माणगाव तालुक्यामध्ये निजामपूर विभागामध्ये आढळून येत आहेत आणि त्यांचे पालकवर्ग, विद्यार्थी जे कष्टाळू आहेत, जे होतकरू आहेत, त्यांनी निदर्शनास आणल्यानंतर आम्ही सन्माननीय प्रांतसाहेब, सन्माननीय गट शिक्षणाधिकारी यांना भेट घेतलेली आहे। त्यांना फोनद्वारे कळवल्यासुद्धा होतं आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथे भेट घेतली, निवेदन दिलं आणि आमची मागणी अशी आहे की कुठल्याही पद्धतीने ह्या निजामपूर विभागाचा, ह्या माणगाव तालुक्याचा औद्योगिक विकास होत असताना येथे असणारा विद्यार्थी वर्ग हा होतकरू, कष्टाळू आणि कौशल्यपूर्ण अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून याच्या पुढे जी इंडस्ट्री येईल त्याच्यामध्ये माझ्या या विभागातला तरुण विद्यार्थी हा तिथे कामाला लागायला पाहिजे। ही एकमेव उद्देश यामागे आहे।